श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृषभ राशीच्या जातकांनो, आज रात्री ठीक 11:55 तुमच्या आयुष्यात कलियुगातील सर्वात मोठा आणि चमत्कारिक महाविस्फोट होणार आहे, जो उघड्या डोळ्यांनी पाहण्याची हिंमत कदाचित तुमच्यातही नसेल. 100 वर्षानंतर बनणारा हा महातांडव योग तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य एका झटक्यात मिटवणार, की तुमच्यात एका चुकीमुळे सर्व काही स्मशानासारखे उद्ध्वस्त करणार. आज विधाता स्वतः अग्निदेवाला साक्षी मानकर तुमच्या नशिबाचा अंतिम न्याय करणार आहे. ज्याला टाळण्याची ताकद त्या विश्वातील कोणत्याही ग्रहात किंवा नकारात्मक शक्तीत नाही. तर वृषभ राशीच्या जातकांनो, हा काळ जितका भाग्योदयाचा आहे, तितकाच तो एका दुधारी तलवारीसारखा भयानक आणि काळजाला थरकाप उडवणारा आहे. ज्या शत्रूवर तुम्ही रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त विश्वास ठेवला, त्यानेच तुमच्या पाठीत खंजीर खुपसून तुमच्या प्रगतीवर आणि तिजोरीवर अदृश्यताला ठोकला आहे. आज रात्री त्या शत्रूचा भुरका टरटरारून फाटणार असून त्याच्या नावाने पहिले अक्षर ऐकून तुमच्या डोळ्यातून रक्ताचे अश्रू वाहू लागतील. हा कोणताही साधासुद्धा अंदाज नाही, तर थेट बागेश्वर धाम आणि पंचमुखी हनुमानाच्या गदीचा तो अंतिम प्रहार आहे, जो आज रात्री शत्रूचा गर्व मातीत मिळवणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, जर तुम्ही आयुष्यात अपमानाची कडू घोट पिऊन आणि पैशाच्या तंगीला कंटाळून आता पूर्णपणे खचून गेला असाल, तर आज रात्री ठीक 1:15 विधाता तुमच्या वनवासाचा शेवट करणार आहे. तुमच्या घराच्या उत्तर-पूर्व कोपऱ्यात लपलेला तो काळा साया आज कायमचा भस्म होणार असून विघ्नहर्ता गणपती बाप्पाचा एक अत्यंत गुप्त उपाय तुमच्या बंद तिजोरीचे कुलूप उघडणार आहे. जर तुमच्या स्वतःचे नशीब बदलण्याची खरी हिंमत असेल, तर पुढच्या 5 मिनिटात वळणारे हे भयानक 3 सत्य, रहस्य आणि बाप्पाचा तो चमत्कारिक तोडगा एकाग्र चित्ताने ऐका, कारण आज रात्री तुमची करोडपती बनण्याची अधिकृत वेळ सुरू होत आहे. तर वृषभ राशीच्या जातकांनो, आजची ही वेळ तुमच्या आयुष्यातील कोणतीही साधीसुधी वेळ नाही, तर कलियुगाच्या इतिहासातील एक अत्यंत चमत्कारिक काळ आहे. गेल्या 100 वर्षात कधीही न दिसलेला एक अत्यंत दुर्मिळ राजयोग आणि अमृतसिद्धी योग आज नेमका तुमच्या कुंडलीत एकत्र आला आहे. ज्या नशिबाची आणि गरिबीशी तुम्ही आजवर रक्ताचे पाणी करून लढत होता, त्या संघर्षाला पूर्णविराम देण्याची शक्ती या ब्रह्मांडीय संयोगात आहे. जर तुम्ही स्वतःला हरलेलं समजत असाल, तर हा काळ विधात्याला एक थेट संकेत आहे की आता तुमची सुवर्ण काळात प्रवेश करण्याची अधिकृत बारी आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, हा अद्भुत दिव्य संयोग जितका शक्तिशाली आहे, तितकाच तो एका दुधारी तलवारीसारखा अत्यंत संवेदनशील आणि नाजूक आहे. आज संध्याकाळ नंतर तुमच्या कुंडलीत एक महातांडव योग सक्रिय होत असून ही वेळ तुमच्यासाठी एखाद्या परीक्षेपेक्षा कमी नाही. जर तुम्ही योग्य संयम ठेवून परिस्थिती सांभाळून घेतली, तर तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडेल आणि घरात आनंदाचे नगाडे वाजतील. परंतु या अत्यंत महत्त्वाच्या काळात जर तुमच्याकडून एक लहानशी चूक किंवा जरासं चुकीचं पाऊल पडलं, तर हसत्या खेळत्या घराचं शांततेत रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही. म्हणूनच हा काळ हलक्यात घेऊ नका. तर वृषभ राशीच्या जातकांनो, आज रात्री जेव्हा तुम्ही शांत मनाने झोपायला जाल, तेव्हा तुम्हाला स्वतःच्याच घरात एक वेगळी आणि हलकी ऊर्जा जाणवू लागेल. तुमच्या संपूर्ण कुटुंबाची आणि तुमच्या अत्यंत प्रिय व्यक्तीची नशीब आजच्या रात्रीपासून तुमच्या कर्मचक्राशी जोडली जाणार आहेत. आजवर तुम्ही सोसलेला प्रत्येक अपमान, प्रत्येक नकार आणि लोकांचे टोमणे यांचा हिशोब वरच्या न्यायालयात पूर्ण झाला असून आता न्यायाची वेळ आली आहे. शतकानंतर आलेल्या या महायोगाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी तुमचे मन स्वच्छ आणि श्रद्धा पक्की ठेवा, कारण येणारे 24 तास तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य मिटवून तुम्हाला सन्मानाचे जीवन देणार आहेत. वृषभ राशीच्या जातकांनो, आजवर तुमच्यासोबत असं अनेकदा घडलं असेल की अगदी शेवटच्या क्षणी तुमचं बनत आलेलं काम अचानक बिघडत किंवा घरात सगळं काही नीट असतानाही मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात एक भीती आणि अस्वस्थता जाणवते. हा तुमचा कोणताही भ्रम किंवा वळण नाही, तर तुमच्याच पाठीमागे चाललेल्या एका मोठ्या कारस्थानाचा हा परिणाम आहे. तुमच्या प्रगतीला, तुमच्या घरातील आनंदाला आणि तुमच्या हसऱ्या चेहऱ्याला ज्या व्यक्तीची वाईट नजर लागली आहे, ती व्यक्ती
आज उघडी पडणार आहे. आज रात्री ठीक 11:55 सुमारास या अदृश्य जंजिरा तुटायला सुरुवात होईल आणि तुमच्या हक्काच्या सुखाचा मार्ग मोकळा होणार आहे. तर वृषभ राशीच्या जातकांनो, ज्या शत्रूने तुमच्या फाटीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे, तो शोधण्यासाठी तुम्हाला खूप लांब जाण्याची गरज नाही, कारण ती व्यक्ती तुमच्या अगदी जवळच्या परिचयातील, नातेवाईकामधील किंवा मित्रामधीलच एक आहे, ज्याच्या नावाचे पहिले अक्षर अ, प किंवा क यापैकी एक आहे. अशाच व्यक्तीने तुमच्या आयुष्यावर तंत्रमंत्र, नजरदोष किंवा नकारात्मकतेचा काळा पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण आज वृषभ राशीच्या नशिबाचा खेळ बदलणार आहे, कारण बागेश्वर धामची दिव्य शक्ती आणि पंचमुखी हनुमानाची गदा आज त्या शत्रूच्या अहंकाराचा आणि काळ्या कृत्याचा समूळ उच्चाटन करण्यासाठी सज्ज झाली आहे. तर वृषभ राशीच्या जातकांनो, आज रात्री जो चमत्कार घडणार आहे त्यामध्ये त्या कपटी शत्रूंची सर्व कारस्थाने उलटून थेट त्याच्याच अंगावर उलटणार आहे. ज्या व्यक्तीने तुमच्यासाठी अडचणीचे खड्डे खणून ठेवले होते, ती स्वतःच्या जाळ्यात अडकणार आहे आणि आज तिला अशी काही अंतर्गत चपराक बसेल की तिचा संपूर्ण गर्व मातीत मिळेल. येत्या काही दिवसात तीच व्यक्ती तुमच्याकडे येऊन क्षमा मागण्यासाठी व्याकुळ झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. हा विधाताचा अंतिम न्याय आहे. त्यामुळे मनात कोणतीही भीती न बाळगता फक्त शांत राहा आणि या महातांडव योगामध्ये सत्याचा विजय कसा होतो ते उघड्या डोळ्याने बघा. तर वृषभ राशीच्या जातकांनो, तुम्ही गेल्या 12 वर्षात जो आर्थिक संघर्ष सोसला, पैशाच्या कमतरतेमुळे जे अपमान सहन केले आणि प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी दुसऱ्यासमोर हात पसरवण्याची जी वेळ आली आहे, त्या सर्व त्रासाचा हिशोब आता चुकता होणार आहे. आज सूर्यास्तानंतर तुमच्या कुंडलीत कुबेराचा असा खजिना उघडत आहे, जो दरिद्रता आणि अभाव यांना तुमच्या आयुष्यातून कायमचा मुळासकट उघडून टाकेल. तुमच्या तिजोरीवर आणि नशिबावर लागलेलं जे कुलूप पैशाच्या तंगीने जकडून ठेवलं होतं, ते कुलूप तोडण्यासाठी आज ब्रह्मांडीय ऊर्जा संपूर्ण सक्रिय झाली आहे. आज तुमच्या नशिबाची धनधारा अशा मार्गाने वळणार आहे की ज्याचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, आज रात्री 12 वाजण्याच्या आधी तुमच्या मोबाईलवर, मेलवर किंवा एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून अशी एक गुप्त बातमी किंवा संदेश येईल, जो तुमच्या सुकलेल्या बँक खात्यात आणि थांबलेल्या आयुष्यात नवीन प्राण फुंकेल. हा धनलाभ अचानक होणारा असेल. कदाचित खूप दिवसापासून रखडलेले तुमचे पेमेंट परत मिळेल, जुने दिलेले कर्ज अचानक वसूल होईल, एखादा जुना सरकारी किंवा विम्याचा क्लेम मंजूर होईल किंवा अशा एखाद्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळेल जे तुम्ही कधीची विसरून गेला होता. हा कोणताही योगायोग नसून तुमच्या कष्टाला मिळालेला विधाताचा अंतिम न्याय आहे, जो कोऱ्या कागदावर लिहून ठेवण्यासारखा खरा ठरणार आहे. तर वृषभ राशीच्या जातकांनो, तुम्ही गेल्या काही दिवसात, काही महिन्यात तुमच्या घरात एक अजब अस्वस्थता नक्कीच अनुभवली असेल. सर्व काही नीट चालू असताना अचानक घरात भांडणे होणे, आजारपण येणे किंवा डोक्यावर सतत एक अनाकलनीय दडपण असणे, हा तुमचा वळण किंवा केवळ भ्रम नाही. तुमच्या वास्तूमध्ये आणि मुख्यतः घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात एका नकारात्मक ऊर्जेने ठाण मांडले आहे, जी तुमच्या प्रत्येक छोट्या मोठ्या संधीला दिमकासारखी आतून पोखरत आहे. आज या छुप्या संकटाच्या मुळावर थेट प्रहार करण्याची वेळ आली असून विधात्याने या काळ्या सायाला तुमच्या घरातून कायमचं हकलून लावण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, आज रात्री ठीक 1:15 तुमच्या संपूर्ण वास्तूच्या वातावरणामध्ये एक अतिशय मोठा आणि दिव्य बदल घडून यायला सुरुवात होणार आहे. गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्या प्रगतीला खिळवून ठेवणारा नजरदोष, वास्तुदोष किंवा कोणत्याही प्रकारची वाईट बाधा आज रात्री पूर्णपणे भस्म होणार आहे. हा व्हिडिओ आणि हा संदेश मिळताच तुम्हाला तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्याकडे जाऊन बारीक लक्ष देणं गरजेचं आहे, कारण तिथे बदललेली ऊर्जा किंवा एखादा लहानसा संकेत तुम्हाला या गोष्टीची अनुभूती नक्की करून देईल की वेळ घाबरून जाण्याची नाही, तर तुमच्या वास्तूला शुद्ध करून घराचे नंदनवन करण्याची आहे.
तर वृषभ राशीच्या जातकांनो, आजची ही रात्र तुमच्या आयुष्यात गेल्या 12 वर्षापासून चाललेला वनवास, अपयशाचा संघर्ष आणि आतीव एकाकीपणा काळ कायमचा संपवण्यासाठीच निवडली गेली आहे. ज्या कामाला या संपूर्ण जगाने तुमच्यासाठी अशक्य घोषित केलं होतं, तिथे तुमचे सगळे प्रयत्न थकून थांबले होते, तिथे आज विधाता स्वतः हाताने नवीन प्रकरणाची सुरुवात करणार आहे. कोर्टाची एखादी गुंतागुंतीची केस असो, घरातील एखाद्या सदस्याचे जुने आजारपण असो किंवा करिअर आणि नोकरीमध्ये रखडलेली महत्त्वाची पेपर असोत, आज रात्रीपासून या सर्व अडचणी समाधानाच्या दिशेने अत्यंत वेगाने सरकू लागतील. तर वृषभ राशीच्या जातकांनो, या महापरिवर्तनाच्या क्षणी तुमच्यावर येणाऱ्या सर्व संकटाचे निवारण करण्यासाठी आणि यशाचे मार्ग मोकळे करण्यासाठी आज तुम्हाला विघ्नहर्ता गणपती बाप्पाचा एक अत्यंत अद्भुत आणि चमत्कारिक उपाय करायचा आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळी अंघोळ करून गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर बसावे. बाप्पाला लाल फुल आणि 21 दुर्वाची जोडी अत्यंत श्रद्धेने अर्पण करा. त्यानंतर एका तांब्याच्या किंवा चांदीच्या लहान वाटीत थोडे शुद्ध मध घ्या आणि बाप्पाच्या चरणाला स्पर्श करून ते मध आपल्या घरातील मुख्य तिजोरीच्या ठिकाणी किंवा कपाटाच्या आत एका कोपऱ्यात ठेवून द्या. तर वृषभ राशीच्या जातकांनो, विघ्नहर्त्याचा हा मधाचा उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक आणि मानसिक विघ्न दूर सारून मधासारखा गोडवा आणि समृद्धी खेचून आणण्याचे काम करेल. हा उपाय करताना मनात पूर्ण विश्वास आणि बाप्पाप्रती अथांग श्रद्धा असू द्या, कारण हा केवळ एक विधी नाही, तर तुमच्या नशिबाची दिशा बदलणारा एक दिव्य माध्यम आहे. आज रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल, तेव्हा तुमच्या मनावरचा सर्व ताण उतरलेला असेल आणि तुम्हाला स्वतःच्या पाठीवर एका अदृश्य पवित्र शक्तीचा आशीर्वाद जाणवू लागेल. ब्रह्मांडीय शक्ती तुमच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत. आता तुमची विजयाची पताका फडकवण्याची वेळ आली आहे. तर वृषभ राशीच्या जातकांनो, विधात्याचा हा अंतिम न्याय आणि 100 वर्षानंतर आलेला हा महासंयोग तुमच्यासाठी यशाची नवीन दारे उघडत आहे. ब्रह्मांडीय शक्तींनी त्याचे काम सुरू केले आहे आणि विघ्नहर्ता गणपती बाप्पाचा अद्भुत उपाय हाच तुमच्या नशिबाचा गोडवा वाढवण्यासाठी सज्ज आहे. पण लक्षात ठेवा, हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा केवळ एक योगायोग नाही, तर तो बाप्पाचाच एक आशीर्वाद आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला मनातून हा विश्वास जाणवत असेल आणि बाप्पाच्या शक्तीवर तुमची अथांग श्रद्धा असेल, तर या पवित्र क्षणी आपली अर्जी अपूर्ण सोडू नका. बाप्पा चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांना कायमचे दूर सारण्यासाठी आताच या व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या श्रद्धेची ही छोटीशी पावती तुमच्यासाठी संरक्षणाचे कवच बनेल. तर चला मग पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, गणपती बाप्पा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर तुमची कृपा कायम ठेवा, आमची सर्व संकटे दूर करा. तुमची एक प्रामाणिक कमेंट आणि श्रद्धा तुमच्या आयुष्यात सुखाचे आणि समृद्धीचे नवीन पर्व घेऊन येऊ, हीच बाप्पा चरणी प्रार्थना. बोला गणपती बाप्पा मोरया.